नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन राशी भविष्य कथनाला सुरुवात करतो. या आठवड्यात सोमवारी मकर, नंतर मग कुंभ, मीन आणि शेवटी मेष या राशीमध्ये चंद्राचं परिभ्रमण होणार आहे. त्याच्या अनुषंगाने आपण 12 राशींचं भविष्य बघूया. मेष रास, उद्योगधंदा व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार हा अत्यंत सामान्य असेल. काहीही नवीन घडणार नाही, काहीही विशेष घडणार नाही. जसा दिवस आला तसा जाईल. मंगळवार बुधवार मात्र आवकीच्या दृष्टीने, 4 पैसे मिळण्याच्या दृष्टीने, कामं होण्याच्या दृष्टीने, सगळ्याच प्रकाराने हा लाभदायक जाईल. आणि जेवढा तो लाभदायक जाईल तेवढाच गुरुवार शुक्रवार हा खर्चकारक जाईल. आकस्मिक खर्च येतील, टाळता येणार नाहीत, मनस्थिती खराब होऊ शकते आणि त्रास होऊ शकतो. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. शरीर प्रकृती उल्हासित राहील, सगळं काही चांगलं राहील. वृषभ रास, सोमवारी प्रवासात असलात तर सावध राहा, त्रास होण्याची शक्यता आहे. समजलं का? गाडी लेट होण्याची शक्यता आहे, मनस्ताप होईल वगैरे वगैरे वगैरे. धार्मिक कार्यामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर बडजीच उशिरा येतील, असं काहीतरी होऊ शकतं. तर एकंदरीत मानसिक ताप हा सोमवारी होऊ शकतो. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार अतिशय उत्तम दिवस आहेत. मंगळवार बुधवार नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम. व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. व्यवसायात असलात तर, नोकरीत असलात तर काय प्रश्नच नाही, व्यवस्थित होईल. गुरुवार शुक्रवारी 4 पैसे मिळतील, सगळी कामं होतील, लोक वाहवा करतील. त्या दृष्टीने अतिशय चांगला असा हा काळ आहे. आठवड्याचा शेवट मात्र कुटुंबासाठी, मुलांसाठी खर्च करावा लागेल. अर्थात तो खर्च आनंददायक असेल, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. मिथुन रास, सोमवारी सांभाळा शरीर प्रकृती. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काही त्रास होण्याची शक्यता आहे. जर तसंच काही वाटलं तर डॉक्टरकडे जायला वेळ लावू नका. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार उरलेले सगळे दिवस घेता घेशील किती दो कराने असे आहेत. नवीन संधी उपलब्ध होतील, बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळतील, प्रवासाचे बेत आखले जातील, म्हणजे पुढच्या पावसाळी सहलींचे वगैरे, समजलं का? तर तसे बेत आखले जातील. आणि नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीनेही चांगलं आहे. आठवड्याच्या शेवटी उत्पन्न चांगलं राहील, आवक चांगली राहील. एकंदरीत पहिला दिवस सोडल्यास उरलेला आठवडा अतिशय उत्तम आहे. कर्क रास, कर्क राशीला जोडीदारापासून, म्हणजे जोडीदाराचं मन सोमवारी दुखवू नका. काही भांडण वगैरे होण्याची शक्यता आहे. पार्टनरचं मन दुखवू नका. तो काय म्हणतोय ते ऐकून घ्या. समजलं का? त्याने शांतता नांदेल. आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे मंगळवार बुधवारी शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे. वाडवडिलार्जित इस्टेट, घर याचा काही प्रश्न असेल तर तो सोडवण्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे, पण शरीर प्रकृतीच्या दृष्टीने वाईट आहे. आठवड्याचा शेवट उत्तम आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी दिसायला लागतील, दरवाजा ठोठावतील. बघा, सारासार विचार करा आणि साकल्यानं विचार करून त्या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे ठरवा. आठवड्याचा शेवट उद्योग धंदा व्यवसाय, वडील जिवंत असतील तर वडिलांसाठी अतिशय चांगला आहे. हा कर्क राशीच्या एका व्यक्तीने मला प्रॉपर्टी म्हणजे जुनं घर विकण्यासंबंधी प्रश्न विचारलेला होता. आता कर्क राशीच्या सर्वसामान्य लोकांसाठी मी सांगतोय की श्रावण भाद्रपद आणि आश्विन हे 3 महिने तुम्हाला प्रॉपर्टी विकणं, प्रॉपर्टी खरेदी करणं, घर बदलणं या दृष्टीने अतिशय चांगले आहेत. श्रावण भाद्रपद आणि आश्विन, त्यात स्पेसिफिक काळ तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला माझ्याशी
वैयक्तिकरित्या संपर्क साधून कन्सल्ट करावं लागेल, अर्थात त्याचा चार्ज पडेल. तर कर्क राशीला सोमवार हा वाईट आहे, मंगळवार बुधवार हा चांगला आहे प्रॉपर्टीच्या डिस्प्यूटच्या दृष्टीने, आणि बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे तर उत्तम आहेतच, त्याबद्दल काही प्रश्न नाही. बुधवार नव्हे, गुरु शुक्र शनी रवी हे 4 वार तुमच्यासाठी चांगले आहेत. नोकरी धंदा व्यवसाय प्रवास म्हणा, बंधुवर्गाच्या भेटी म्हणा, बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळणं म्हणा, नवीन संधी व्यवसायामध्ये उपलब्ध होणं, नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने 4 पावलं टाकणं, या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा उत्तरार्ध अतिशय चांगला आहे. सिंहरास सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा, म्हणजे थोडं बारीक सारीक असं काही हे नाही, म्हणजे मायग्रेन म्हणा किंवा सर्दी पडसं बारीक ताप आत्ताच्या पावसात भिजल्यामुळे 1-2 दिवस, तर त्यामुळे होण्याची शक्यता आहे, तेव्हा सांभाळा. जोडीदार सहकार्य करेल, आठवड्याच्या मध्यावरती तुमची काळजी घेईल, औषध पाणी वगैरे व्यवस्थित करेल जर जास्त आजारी झालात तर. एकंदरीतच गृहसौख्याच्या दृष्टीने पूर्वार्ध चांगला आहे. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा शारीरिक त्रास हा जास्त जोराचा होऊ शकतो, तर त्या दृष्टीने सावध राहा. वेळ प्रसंगी डॉक्टरकडे जायला विसरू नका, कायदा मोडू नका. दंड भरण्याची वेळ येण्याची शक्यता आहे, फुकट पैसे जाण्याची शक्यता आहे. कन्या राशीला सोमवार हा संततीसाठी ठीक आहे. संततीच्या समस्या तुमच्या समोर मांडल्या जातील, तुम्ही त्याच्यावरून काहीतरी मार्ग काढाल आणि एकंदरीत दिवस हा बरा जाईल. मंगळवार बुधवार शरीर प्रकृती सांभाळा. हाताखालच्या नोकर चाकरांपासून सावध राहा. एखादं काहीतरी वस्तू गहाळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझं नाक हुळहुळत आहे म्हणून मी सारखं त्याच्यावरती हे करतोय, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. नोकर चाकरांपासून सावध राहा. नोकरीत असाल तर हाताखालच्या माणसांची कामं तुम्हाला करावी लागतील, ते ऐकणार नाहीत, तुम्हाला अडचणीत आणू शकतात, त्या दृष्टीने सावध राहा. आठवड्याच्या शेवटाकडे म्हणजे गृहसौख्य लाभेल, पार्टनरचं सुख लाभेल. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शरीर प्रकृती वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुळ रास मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सोमवार हा वाईट आहे. सोमवारी मन अस्थिर राहील. काय करावं काय करू नये याचा निश्चित विचार तुमच्या मनात येणार नाही. शांत बसा. काही एक दिवस काही नाही केलं म्हणून काहीही बिघडत नाहीये, आणि फालतू विचार मनात आणू नका. निगेटिव्ह विचार डोक्यात येतील ते काढून टाका, समजलं ना. कारण पुढे मंगळवार बुधवार हा अतिशय चांगला आहे. मंगळवार बुधवारी 4 पैसे मिळण्याचे योग आहेत. कामं तुमची जिथल्या तिथे होण्याचे योग आहेत, आणि पूर्वी कुणाला जर काही तुम्ही सांगितलं असेल तर ते चांगल्या पद्धतीने फळ तुमच्याकडे घेऊन येण्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार हा चांगला आहे. गुरुवार शुक्रवारी परत एकदा शरीर प्रकृती सांभाळा. खाण्यापिण्यामध्ये अतिरेक करू नका. ज्याला जीवनशैलीचे विकार म्हणतात, म्हणजे ब्लड प्रेशर डायबेटीस यांच्यापासून सावध राहा. आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याचा आहे, चांगला जाईल. वृश्चिक राशीला कदाचित सोमवारी बंधुवर्ग त्रास देण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाकडून एखादी वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे. तसं काही म्हणजे फारसं हे होणार नाही, त्रास होणार नाही, पण काहीतरी मनाला दुखावणार असं काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याचा मध्यावरती मानसिक त्रास राहील. घरामध्ये तुम्हाला बसून स्वतःच सगळी कामं करून घ्यावी लागतील. घराच्या बाबतीमध्ये काही जर म्हणजे गृहसौख्याच्या दृष्टीने घराच्या बाबतीमध्ये रिनोव्हेशन वगैरे वगैरे जर काही असेल तर ते तुम्हाला स्वतःला जातीनं बसून करून घ्यावं लागेल. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे, म्हणजे गुरुवार शुक्रवार हा चांगला आहे. सगळी कामं जिथल्या तिथे होतील, मन उल्हासित राहील, 4 पैसे मिळतील,
आणि त्यामुळे मन हे उल्लसित राहील. मात्र आठवड्याच्या शेवटी थांबा, काही शरीर प्रकृतीला बारीक सारीक त्रास होण्याची शक्यता आहे. 1-2 तास, जास्त नाही, 1-2 तास झोपून राहावं लागेल. तर त्या दृष्टीने सावध राहा. धनुरास, सोमवारी खिसा पाकिट सांभाळा. पैसे येणार नाहीत पण जाणारही नाहीत याची काळजी घ्या. मंगळवार बुधवारी छोटे प्रवास होऊ शकतात. नोकरीत कर्तबगारीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला बंधुवर्गाकडून सहकार्य मिळू शकतं किंवा काही चांगली बातमी बंधुवर्गाकडून येऊ शकते. म्हणजे वाडवडिलांची प्रॉपर्टी, त्याचं डिस्प्यूट, त्या दृष्टीने ते सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने होऊ शकतं. आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी घराकडे बघा. आई असेल हयात तर आईकडे बघायला लागेल, घराकडे बघायला लागेल. गावची प्रॉपर्टी असेल तर तिच्या संबंधाने तुम्हाला काही 4 गोष्टी कराव्या लागतील, तर त्या करून घ्या. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. या सगळ्याचं फलित हे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल. मकर रास, सोमवार निष्क्रियतेचा आहे. काहीही करू नका, शांत बसून राहा. मंगळवार बुधवार 4 पैसे मिळतील, 4 पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल किंवा पैसे मिळवून देणारे कामं समोर येतील. बुधवार गुरुवारी ती कामं प्रत्यक्षात जाण्याच्या दृष्टीने हालचाली होतील, संधी उपलब्ध होतील. फायदा घ्यायला विसरू नका. आणि आठवड्याच्या शेवटी घरामध्ये काही शुभ कार्य घडू शकतं, घरामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते. तर घरामध्ये राहून गृहसौख्याचा आस्वाद घ्या. कुंभरास, सोमवारी पैसे सांभाळा. अनाठाई खर्च होण्याची शक्यता आहे, मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. प्रवासात असलात तर प्रवासात त्रास होतील, उगाच आपला डिले होईल, गाडी मिळणार नाही वगैरे वगैरे वगैरे, किंवा पावसामुळे अडकून पडायची वेळ येईल. तर त्या दृष्टीने सावध राहा. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील, मन उल्हासित राहील, काम करायला उत्साह राहील आणि त्यामुळे आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. पैसे मिळू शकतील अशा स्वरूपाचा काहीतरी संधी समोर दिसायला लागतील. तुमच्याकडे जर काही पैसे असतील साठवलेले तर ते FD वगैरे करण्याच्या दृष्टीने मग गुरुवार शुक्रवार हा अतिशय चांगला आहे. पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी गुरुवार शुक्रवार चांगला आहे. शनिवार रविवार हा चांगला जाईल, त्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नाही. मीन राशीवाल्यांनी खास करून या येणाऱ्या 2 वर्षात सांभाळलं पाहिजे. याचं कारण असं आहे की शनी जरी तुम्हाला 11वा आलेला असला तरी तो तुमच्या राशीवरती पूर्ण दृष्टीने बघतो आणि शनीच्या दृष्टीमध्ये विष असल्यामुळे तो तुम्हाला शरीर प्रकृतीला काहीही हानी करू शकतो. विलंबी आजार एखादा जुना पुन्हा एकदा उपटू शकतो. त्या दृष्टीने सावध राहा. काहीतरी दैविक अधिदैविक ग्रहाचे पीडा वगैरे शांती वगैरे उपचार करून घ्या. मीन राशीला सोमवार हा ॲज युज्युअल जाईल. मंगळवार बुधवारी पैसा खर्च होईल. गुरुवार शुक्रवार हा पुन्हा एकदा ॲज युज्युअल शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला, जसा जे आपण रेग्युलर घालवतो तसा जाईल. आठवड्याच्या शेवटी मात्र 2 पैसे कोणाकडून मिळण्याची शक्यता निर्माण होईल. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.